आपल्या भारतीय विद्यापीठाचे संस्थापक स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब आणि आदरणीय जाधव साहेबांचे विधानसभेचे सदस्य म्हणून अत्यंत जवळचे आणि मैत्रीचे संबंध राहिले आणि नेहमीच जाधव साहेब मोठ्या मनाने पतंगरावजी कदम साहेबांनी शिक्षण क्षेत्रात आणि राजकारणात जे उभं केलेलं काम आहे त्याचा आवर्जून उल्लेख करत असतात। आज कदम साहेबांनी सुद्धा छोट्याशा गावातनं वयाच्या 19व्या वर्षी जे सोनसळ सातारा हा प्रवास करत जे पुण्यामध्ये येण्याचं धाडस केलं आणि कर्मवीर अण्णा छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुल्यांच्या आज विचाराने जे पतंगरावजी कदम साहेबांनी शिक्षण क्षेत्रात काम केलं। सुरुवातीला पुण्यात 3 वर्ष ते रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयामध्ये लॅबोरेटरीच्या टेबलखाली झोपून इथं त्यांनी काम केलं आणि मग 64ला वयाच्या 19व्या वर्षी भारतीय विद्यापीठाची सुरुवात केली। आज 60 वर्षाच्या या दशकांमध्ये म्हणजे 6 दशकांमध्ये भारतीय विद्यापीठ ही महाराष्ट्रातली नव्हे तर हिंदुस्थानातली एक प्रतिष्ठित आणि नावाजलेली शिक्षण संस्था झाली आहे। ह्याचा मनापासून अभिमान आणि गर्व आम्हाला वाटतो। 10,000 प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या परिवाराचे सदस्य आहेत। जवळजवळ 2.5 लाख विद्यार्थी आहेत। पण उच्च शिक्षणामध्ये जेव्हा भारतीय विद्यापीठ आज या ठिकाणी मोठं नाव करतं त्यावेळेस शालेय शिक्षणामध्ये सुद्धा जवळजवळ 80 गावांमध्ये महाराष्ट्राच्या दुर्गम गावांमध्ये भारतीय विद्यापीठाच्या शाखा आजही चांगल्या पद्धतीने चालू आहे। ह्याचाही थोडासा मला गर्व आणि अभिमान आहे।